जी आंबेडकर आणि काही जगाबद्दल गावी सांगली की जे भीमराव या शब्दात समाजाचे प्रबोधन करणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे या अशा थोर समाजपुरुषकांना आणि काही पुढे जाऊन सांगायचं झालं तर प्रतिपक्षचंद्र लेखे व वर्धेश्वर विश्ववंदिता शाहसुनो शिवश्रेष्ठा मुद्रा मुद्राई राजेती त्या 10-12 वर्षाच्या पोराला ज्या बापाने शिवमुद्रा दिली अशी शहाजीराजे भोसले ज्या पोराने स्वराज्य संस्थापक उभा केलं अशी छत्रपती शिवाजी महाराज आणि वेदांतस्य विनोदेसा वर्तते तस्य मोपरी वेदांतस्य विनोदेसा वर्तते तस्य मोपरी शाहसुनो शिवश्रेष्ठा मुद्रा मुद्राई राजेती आणि धर्मवीर स्वराज्यरक्षक संभाजी महाराज त्यांच्या चरणी वंदन करून त्यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुद्रा करून माझ्या 2 शब्दांना आता सुरुवात करतो. खरं तर ज्येष्ठ विचारवंत थोर साहित्यिक आणि लेखक तसं म्हणायला गेलं तर विरा करंदीकर मला आठवतात. विरा करंदीकरांची 4 लाईन आहेत मी तुमच्यासमोर मांडतोय. विरा करंदीकर म्हणतात की माणसानं कसं जगावं तर असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर नजर लोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे भीती नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही जैन करावी स्वप्नांची आयुष्याला भिडता नाही जैन करावी स्वप्नांची संकटासाठी ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर जसा या विद्यार्थ्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सीईचा निकाल लागला की ये की तुला सामोरे घाबरायचं नाही तुमच्या कारणाला तर संकटासाठी ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर आणि नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. स्वर कठोर त्या काळाचा आहे जो काळ आपल्या समोर उभा बनून आहे त्या काळाला आपल्याला फाडाचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हे सांगितलं की कोणत्या गोष्टीला मागं सरकायचं नाही. स्वर कठोरच्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर आणि नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर अशा अथक परिश्रमानंतर त्यांच्या बौद्धिक कौशल्यावर बुद्धिमत्ता आणि त्यांची जिज्ञासा दाखवून श्री पवार पासे सिसल परिवारातून यशस्वी झालेले विद्यार्थ्यांचं तुमच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात त्यांचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. अशा प्रमाणे पवार क्लासेस जरी लहान असलं तरी त्यात माझा आनंद खूप मोठा आहे ते या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवलं. माणूस कितीही लहान असला माणसाची जिद्द ही निसर्गापेक्षा मोठी आहे हे आपण 10वी मध्ये त्या गोष्ट अरुणिमाची मधून शिकलो आहे. निसर्गापेक्षा माणूस कितीही लहान असला तरी माणूस हा मराठ्यांच्या कौशल्यामधून नाट्य पार नेऊन झेंडा करतो हे आपण शिकलेलो आहे. कारण का ते पवार क्लासेस जरी लहान असलं तरी त्या आताच्या विद्यार्थ्यांनी पवार क्लासेस नाट्य पार नेऊन काढले असं म्हणायला काही परिश्रम केल्यानं यश मिळतं परिश्रम केल्याने यश मिळतं यश मिळाल्यानं आनंद मिळतो आनंद मिळाल्यानं आत्मिक सुख मिळतं. परिश्रम केल्यानं यश मिळतं यश मिळाल्यानं आनंद मिळतो आनंद मिळाल्यानं आत्मिक सुख मिळतं. पण खरं तर यश त्यांनाच मिळतं जे कठोर परिश्रम करतात आणि ज्या कठोर परिश्रमाला जर एका चांगल्या शिक्षकाची एका चांगल्या गुरुची आणि एका चांगल्या विचारवंताची साथ मिळाली तर ते यशस्वी झालेले विद्यार्थी ते नक्कीच यशस्वी यशाला पोहोचतील त्याशिवाय राहणार ही सध्या. खरं तर त्याप्रमाणे पुढे जाऊन बोलायचं झालं तर 3 इडियट्स पिक्चर कोणी बघितलंय तर तुम्हाला 3 इडियट्स मधला रांचो आठवत असेल तर आमच्या सरांचे एक महत्वाचे कौशल्य काय तर सरांनी यशाच्या मागे पळायला नाही सांगितलं तर त्याच्यामध्ये फार सुंदर वाक्य मला आठवतं की सक्सेस के पीछे मत भागो काबिलियत करो सबसे जग मारती तुम्हारी सरांनी यशस्वी व्हायला सांगितलं यशाच्या मागे पळायला नाही सांगितलं. एक्सिलन्स बनायला सांगितलं. एका वाक्यात फिजिकली मेंटली सोशली वेल बिईंगनेस असा अर्थ सांगणारे आमचे निगाडे फिजिक्सचे माननीय पवार सर पुढच्या माणसाला कसं समजावून घ्यावं आणि पुढचा माणूस किती आपल्या जवळ येईल हे आमच्या पवार सरांकडून शिकावं. आणि रसायनशास्त्राचं म्हणलं तर आमचे मोरे सरांनी एकच सांगितलं की तुम्हाला जीवनामध्ये किती शिक्षण महत्वाचं आहे आणि तुम्हाला किती शिकता येईल तेवढं तुम्ही शिकावं.
अशा तिन्ही शिक्षकांची ही गुरु आज नाही तर आज अटके पार घेऊन झेंडा गाडलाय आणि या विद्यार्थ्यांचं खरं तर मनापासून कौतुक करायला हवं. त्याही पुढे जाऊन जर बोलायचं असेल तर सर, आता तर तुमची ही विद्यार्थ्यांची बॅच झाली 24-25 ची, पण येणारी जी 25-26 ची बॅच आहे ती नक्कीच ह्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमचे आशीर्वाद त्यांच्यावर तर आहेतच, तसंच तुमच्या तिघांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे असावे, ईश्वरांची कृपा असावी. आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. तुमची रजा घेतो.